त्यामुळे ज्या बाळाला आपण पोटात वाढवलं त्या बाळाला पहिल्यांदा हातात घेण्याचा आनंद, तो अनुभव मी शब्दात नाही सांगू शकत. प्रसूतीनंतर बाळाला हातात घेतलं की आई नुसती आनंदाने नाही पण जास्त जबाबदारीनं वागायला लागते. या प्रवासात तिला अनेक टप्पे कुणाच्या मदतीशिवाय पार पाडायचे असतात. त्यातलाच एक महत्वाचा टप्पा म्हणजे बाळाचा पोषित आहार. पहिल्या 6 महिन्यात आईचंच दूध बाळाला पाजणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त पूरक बाहेरचा आहार देण्यासाठी बाळ 6 महिन्याचं तरी व्हायला पाहिजे. सुरुवातीला पातळ पदार्थ म्हणजे खिमट, भाज्यांचं सूप किंवा फळांचे ज्यूस असे पदार्थ देऊन बाळाच्या पोटाला हळूहळू नवीन पदार्थांची सवय करायची. आपला पहिला वाढदिवस बाळ निरोगी, सुदृढ आणि आनंदाने साजरा करेल हे ध्येय ठेवून त्याच्या आहाराचं नियोजन करा. डाळ पाणी, पेज म्हणजेच मऊ भात, फळांचे ज्यूस यासारखे पातळ पदार्थ, तर नंतर शिजवून कुस्करलेले बटाटे, मऊ खिचडी अशा हलक्या पण घट्ट पदार्थांनी आहार बदलायला सुरुवात करावी. फळं आणि भाज्यांचा काला, शिजवलेली धान्य, मसूर यासारखे प्रोटीनयुक्त पदार्थ बाळाला देणं चांगलं असतं. पण एकदम सगळे पदार्थ सुरू करण्यापेक्षा एका वेळी एक एक पदार्थ चालू करून हळूहळू बदल करत राहा. आपल्या बाळासाठी आपण स्वतः खाऊ बनवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे बाळाला निरोगी आणि सत्वयुक्त आहार मिळतोय याची खात्री राहते. घरच्या घरी बाळासाठी सात्विक आहार कसा बनवायचा यासाठी आपल्या आशाताई तुम्हाला मदत करतीलच. त्यामुळे लगेच फॉर्म्युला दूध किंवा बाहेरचं अन्न देणं टाळा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळाची काळजी घेताना आपण स्वतः सुदृढ आणि निरोगी राहणं आवश्यक आहे. गरोदरपणात जसं निरोगी आणि पोषक आहाराचं नियोजन केलं होतं तसंच नियोजन आत्ता सुद्धा पाळणं आवश्यक आहे. फळं, पालेभाज्या, प्रोटीनयुक्त पदार्थ नियमित खात जा आणि स्वतःच्या आरोग्याला, विश्रांतीला प्राधान्य द्या. बाळाच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष ठेवण्यासाठी जवळच्या अंगणवाडीमध्ये बाळाची नोंद करून घ्या. बाळाच्या पोषणाची साधनं, आजारांपासून सुटकेसाठी औषधं, आवश्यक अशा लसी अशा अनेक सोयी सुविधा बाळासाठी अंगणवाडीतून मिळतील. याशिवाय आपल्या आशाताई त्या तुमच्या सगळ्या गरजा पुरवण्यासाठी तुमच्या बरोबरच असणार आहेत. मैत्रिणींनो, आपल्या बाळाच्या उज्ज्वल आणि निरोगी भवितव्याचे शिल्पकार आपणच आहोत. बाळ झाल्यावर आईची कामं वाढतात, कधी कधी विश्रांती कमी होते. यासाठी स्वतःच्या आहाराकडे लक्ष ठेवा. पण जास्तही खाऊ नका, वजनावर नियंत्रण ठेवा. या संपूर्ण प्रवासात आम्ही तुमच्याबरोबर पूर्ण वेळ असणार आहोत हे लक्षात ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आरोग्याच्या अशाच माहितीसाठी हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा.